सो आत्ता जर कोणाला पत्र लिहायचं असेल, एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं, की हवं त्या व्यक्तीला पत्र लिही. तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? अ, मी आत्ता माझ्या एकदम मनात असं आलं, की मी विंदा करंदीकरांना लिहीन पत्र. बरं. ओके. एकतर ते माझे खूप आवडते कवी आहेत हं. आणि त्यांची एक कविता ही माझ्या डोक्यात घट्ट बसलेली आहे. एक मुद्दा मला खूप गमतीचा वाटतो. अ, मला ना हल्ली आश्रम सिस्टीम हं. ही फार आवडायला लागली आहे. म्हणजे गृहस्थाश्रम, हां, वानप्रस्थाश्रम म्हणजे वगैरे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. पण आपण ती पाळत नाही असं मला वाटतं. नाही. हं. पण आपण ती पाळली तर त्याचे जबरदस्त फायदे आहेत. ओके. हां, म्हणजे बरं. पहिली 25 वर्ष यू फोकस ऑन युअर एज्युकेशन, करियर एज्युकेशन वगैरे. आणि टू ग्रो. हं. म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं ते ध्येय ठरवा. त्याच्यासाठी जे कॅपॅबिलिटीज तुम्हाला मिळवायला पाहिजेत त्या मिळवा. पुढची 25 वर्ष यू शुड फोकस ऑन युअर फॅमिली. हं. आता मी म्हणेन फॅमिली म्हणजे फक्त फॅमिली निर्माण करणे नाही. नाही. हो. तर बीइंग विथ ईच अदर. बरोबर. म्हणजे वयाची 30 ते 45 ही वर्ष अशी आहेत, की त्याच्यात तुम्ही मॅक्सिमम तुमची वाढ होते. माणूस म्हणून एक करिअरमध्ये तुमच्या वाढ हं. होते. तुमच्या संपत्तीत वाढ होते, तुमच्या प्रॉपर्टीत वाढ होते बरोबर. आणि तुम्ही जग पण तेव्हाच बघता. बघू हो. शकता. तारुण्य तुमचं तेव्हा हं. इंटॅक्ट असतं. हं. त्याच्या पुढची वर्ष यू हॅव टू सपोर्ट युअर नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशन. हो. जी आम्ही आत्ता आहोत राइट. त्या एजमध्ये. तेव्हा जर तुम्ही असं करत राहिलात, की नाही मीच माझंच अजून चाललंच आहे, संपलंच नाही. तर मग ती पुढच्या जनरेशनला तुम्ही सपोर्ट कधी करणार आहात? ट्रू. व्हेरी ट्रू. त्यांच्या पाठीशी कधी उभे राहणार आहात? हं. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जी स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्याच्यासाठी कधी सपोर्ट करणार आहात? आणि नंतर या सगळ्याकडे ना खूप विरक्तपणे पाहता आलं पाहिजे आफ्टर ओह या. 75. राइट. व्हिच इज कारण सो डिफिकल्ट अगेन. आय थिंक सो. बट आता लुकिंग ॲट माय पेरेंट्स, म्हणजे माझे 2 सेट्स ऑफ पेरेंट्स, हो. आई-वडील आणि सासू-सासरे. सासू-सासरे. त्यांच्याकडे बघताना मला वाटतं हे शिकणं खूप आवश्यक आहे, हं. की तुमच्या इच्छा काढून घेता आल्या पाहिजेत तुम्हाला बरोबर. बरोबर. कुठेतरी. आनंदात जगलं पाहिजे. हं. पण हं. कुठेतरी या आश्रम सिस्टीमला काय सांगायचंय हे हं. समजून घेता आलं तर फार मजा येईल. मजा येईल. खरंच मजा येईल. सो विंदा करंदीकरांना काय लिहाल? तर आताच्या या स्टेजमध्ये मला असं वाटतं, की विंदांची जी घेता नावाची कविता आहे, हं. की घेणाऱ्यांनी घेत जावे, देणाऱ्यांनी देणाऱ्यांनी. देत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात हात घ्यावे. घ्यावे. तर आता त्या स्टेजमध्ये मला एंटर करायचं आहे, की हं. पुष्कळ समाजाने मला प्रेम दिलंय. पुष्कळ माझ्या क्षेत्राने मला प्रेम दिलं. माझ्या मुलांनी मला समाधान दिलं आहे आणि माझ्या मागच्या पिढीने मला संस्कार दिले उत्तम आणि अनुभव दिले मला जगाने हं. भरपूर. आता मला पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवायचं आहे राइट. आणि असं मला द्यायचं आहे, जे इतके दिवस मी घेत होते माझ्या मागच्या पिढीकडून हं. आणि जनरेशनकडून. राइट. सो आय वॉन्ट टू बी गिव्हर नाऊ हं. ऑन. एनी तर हे मला कॉन्क्रीट प्लॅन्स? ना सांगायचंय, की या कवितेने मला हे शिकवलं, हे प्रभावित केलं आणि आय प्लॅन माय फ्युचर लाईफ विथ दीज लाईन्स.